అయ్యో నా ఎల్లమ్మ రేణుక ఎల్లమ్మ నీ నోటిలో नमस्कार मंडळी. तर आम्ही चाललो होतो परडी उजळवायला कोकणनरला, कर्नाटकला, यल्लामा देवीला. तर तेच मी गाडीमध्येच चढत होती आणि आम्ही गावी गेलेलो होतो. हॅलो नमस्कार. आम्ही चाललो कोकणनरला. काय काय होईल ना तुम्हाला आम्ही शूट करत राहील आणि तुम्हाला दाखवतो. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आपल्याला छान काय रे खूपच तर बोलता बोलता खूपच कन्फ्युजन होते. इकडचं खूपच गावचं वातावरण खूप छान आहे. आम्ही लवकर निघालो सकाळी 7:30 आम्ही घर सोडलं. तर नाही आहे गावाला आता ह्या दिवसामध्ये पाप लागणं आहे. तर आम्ही चाललोय सर्व 4 जण आणि दाखवते सर्व शूट करेल ते यल्लामा देवीचे चालले परडी उजळवायला. आम्ही शेअर करणार तुम्हाला मी कुठलाही जाणार आहे तर ते मी तुम्हाला शेअर करेन. व्हिडिओ पूर्ण पहा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. पण समजतच नाही ते फोडणे चपाटी जाते बोलतात ते काय नाही होते काय नाही होते. जेव्हा पूर्ण टाकला होणार तेव्हा त्यांना समजलं काय करतो. पैसे किती घेतात माहिती? एवढा कमी ट्रान्सप्लांट करायचं ट्रीटमेंट करू शकतो आपण. काय करायचं? ट्रीटमेंट करू शकतो. ट्रीटमेंट करणार ते आलं ना ट्राया काय बोल ट्रायाचं काय माहीत. तर आता आम्ही बघता बघता कर्नाटकमध्ये पोचलेलो. तर खूप आता पुढे आपल्याला देवाचं परडी वगैरे उजळवायची आहे. तर खूप 1-2 तास तरी लागणार आहे. वेळ लागणार आहे कारण खूप दिवसातून आम्ही 3-4 वर्ष झालं तरी आजीला बरं नव्हतं म्हणून काही देवाकडं आलो नव्हतो. तर आता पोचलो आम्ही. आता तर सकाळपासून आम्ही काही खाल्लं नव्हतं. मग म्हटलं थोडा नाश्ता करून घ्यायचा आधी आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची. कारण सकाळी 5:30ला आम्ही निघालेलो. तर भवानीनगर कोल्हापूरमधून निघालेलो विठा. तर एवढा वेळ झाला बघा आता. कमीत कमी 9 ते 10 वाजलेले असतील. आणि मग म्हटलं एवढा वेळ पोरांना काहीच नव्हतं, चहा वगैरे दिलेला नव्हता. तसंच गाडीत बसलेलो आम्ही. तर म्हटलं चला नाश्ता सर्वांनीच करून घ्यावा. नाश्ता केला की मग कसं तिथे गर्दी वगैरे आहे की नाही माहीत नव्हतं. कारण आम्ही असं मध्यंतर गेलेलो. देवीची जत्रा असल्यावर मग गेलं की खूपच इथं गर्दी असते. त्याच्यामुळे वेळ लागेल. आणि आता काय माहीत मी तर पहिल्यांदाच म्हणजे आधी गेलेली होती. तर जत्रेच्या वेळेला गेलेली तेव्हा आमचं लिंब वगैरे सर्वच केलेलं. तर त्याला आता 4-5 वर्ष झालेली जाऊन. मग आता काही लिंब वगैरे करायचं नव्हतं. परडी उजळवून घ्यायची होती नुसती. कारण सासूबाईंना आमच्या 4च महिने झालेले हे झालेल्या खूप आजारी होत्या त्याच्यामुळे त्यांचं 4 महिने झाले त्यांना जाऊन. तर आता म्हटलं परडी बदलावायला लागते. तर परडी बदलून घ्यावी आणि मग परत नंतर पुढल्या वर्षी बघावं म्हटलं लिंब वगैरे काय सवासणी वगैरे करायच्या. तर बघा आता इथे नाश्त्याला गाडी थांबलेली होती. पोरांना काय येतं इथे फेमस तर इडली डोसावडा आणि पुरी भाजी. ईशाननी पुरी भाजी घेतलेली आणि एक इडली डोसा घेतलेला शुभमनी आणि मी. आणि त्या दोघांनी ह्यांनी आणि त्यांनी काय खाल्लं ते काय पुढे बसलेले आमच्या त्याच्यामुळे त्यांनी पण इडली डोसाच खाल्ला असेल. तर आता चला नाश्ता करून परत आम्ही चाललेलो आहे पुढच्या प्रवासाला. तर मंदिर अजून 5 मिनिटाच्या अंतरावर होतं. तर चाललेलो आहे आम्ही तिकडेच. तर आता बघा जाऊयात आपण. आणि खूप छान आहे हे देवीचं. करल तेवढं खूप पुष्कळ चांगलं आहे. तिचं काही असं एवढं नाही केलं तरी चालतं आहे. वर्षातून एकदा किंवा 2 वर्षातून जावा ती काही म्हणत नाही आपल्याला. फक्त एवढंच की पूजा वाराला केली पाहिजे. तर तेच चाललं होतं माझं. पूजा वगैरे एवढं काय मला जमत नाही. तर आता आपल्याला जसं जसं हळूहळू माहिती होईल तसं आपण पुढे पुढे करत राहायचं. तर आता पोचलो बघा मंदिरात. आणि मंदिरात मग म्हटलं सगळं सामान काय असेल ती घ्यावं. गुरुकडं गेलो आम्ही पहिला आणि मग तिथूनच सगळं सामान घेऊन परडीचं वगैरे देवांना वगैरे हे केलं. आणि पुढे बघाच आता.
तर पोचलो तिथे गुरुकडे आणि मग तिथे देव वगैरे सोडले, मी बांधून आणलेले बघा परडीतून असे. आणि कसं होतं प्रवासात आणायचे म्हटल्यावर परडीतूनच आपल्याला बॅगेत घालायला हवेत. मग परडीत आधी ब्लाऊज पीसमध्ये वगैरे बांधायचे नवीन कपड्यामध्ये आणि असे घेतलेले बघा. पहिल्यांदाच मी प्रवासात देव घेऊन आलेली, कारण माझी सासू आधी न्यायची वगैरे, चांगली बरी होती तेव्हा ती. आणि आता मग म्हटलं आपल्यावर आता हे आलेलं आहे तर आता आपण थोडं माहिती करून घ्यायचं देवाचं काय असेल ती, आणि आपलं हिंडता फिरता चालतोय तोपर्यंत चांगलं करायचं. मग पुढं बघू आता काय आपल्या सुनाबाळा करतील किंवा त्यांच्या मनात प्रत्येकजण आपल्यासारखं असं मानून घेईल किंवा स्वीकारून घेईल असं नसतंय. आजकाल कसं झालं आहे दुनिया माहीत आहे ना, हिंडायला फिरायला खायला प्यायला असेल तर तेवढंच बस, असं एवढं हे कोण करत बसत नाही आहे. तर तरी पण त्यांना स्वतः कळलं पाहिजे की आपल्याला काही एवढं दिवसभर देव धरून बस म्हणत नाहीत. पाण्यातून वगैरे काढले तर हळदी कुंकू लावलं, त्याला काय घासायला एक 15-20 दिवसातून घासलं तरी चालतंय, काय रोजच्या रोज नाही घासलं तरी चालतंय. तर रोज जरी पूजा नाही केली तरी चालते, कधी वाराला केली तरी चालते, असं काय नाही, जसं होईल तसं करायचं आहे. आणि भाजी भाकरीचा नैवेद्य किंवा साखर जरी ठेवली तर तिचं काही नाही आहे. देवी खूप चांगली आहे, जेवढं तुम्ही कराल तेवढं पैशाचा पाऊस आणि सुखसमाधानाची आणि आपल्या घरासाठी खूप चांगलं आहे. आणि कसं आहे पाहिजे तेवढा म्हणजे पैसा दे पाणी दे असं नाही, मनाला सुख शांती जरी लागली तरी आपल्यासाठी खूप चांगलं असते. कारण काय काय घरामध्ये बघता तुम्ही खूप अडचणींना आपल्याला सामना करावा लागतो, तर सर्वांनाच ते असते, पण आपल्याला ह्या देवीपासून खूपच गुण आहे. तर काय जण खूप घाबरतात की इकडं गेलं की मग देवी मागं लागते वगैरे, काही असं नसतंय. देवीच्या पाया जरी पडून आलो आपण तरी चालतंय, नाही आणली तरी चालतंय. हे बघा आता माझं परडी सोडायचं काम चालू होतं, तर परडीला असं वाटत होतं खाली, म्हणजे कसं आता पाणी खूप दिवस नव्हतं त्यामुळे पाणी वगैरे काय नव्हतं, काय भरपूर जणांनी खाली सोडलेलं होतं, तर तेच मी करत होती आणि सोडली एकदाशी. कारण आता आपल्याला परडी नवीन घ्यायची होती, तर त्यांनी त्या ह्याच्यात दिलेली, तर आता तिथेच नळ वगैरे होता आणि मग देवींना धुवून आणायला सांगितलेलं त्यांनी. तर मग तिथून आता आम्ही चाललेलो आणि खूप असं थोडंसं लांब होतं, खूप तिथे दगडं वगैरे होती आणि काचा वगैरे सगळीकडे पडलेल्या, तर बिना चप्पलचंच देव होते ना हातात, त्याच्यामुळे बिना चप्पलचं त्यांनी सांगितलेलं. तर तिकडून चाललेलो आम्ही आणि सर्व आता देव धुवून न्यायचे आहेत आपल्याला. मग तिकडे देव वगैरे धुतले इथे की मग तिथं जाऊन आपल्याला दुसरी परडी देणार होते ते. आणि तिथे हौद होता बघा जवळच पाण्याचा, तिथे सांगितलेलं सर्वजण तिथे धुत होते. त्या येतानाच मी अभिषेक करून आणलेला होता देवाचा, दह्या दुधाने धुवून आणलं होतं. आता पाण्याने वगैरे म्हणजे घरातून येताना तर आता पाण्याने वगैरे धुवून आणायला सांगितलेलं होतं त्यांनी. तर आता ते दोघंजण आम्ही धुवत होतो आणि धुवून स्वच्छ असं घेतलेलं आहे बघा. कारण ते आपल्याला देव हे करून परडीतून दुसऱ्या नवीन परडीतून आणायचे होते घालून, तर धुत होतो. त्यांनी एक देव धुत होते आणि मी एक धुत होती, तर धुवून घेतले बघा. पोचलो आता आम्ही परडी घेऊन, देव स्वच्छ धुवून आणले आणि गुरुआईजवळ पोचलेलं आहे. त्याने जसं सांगितलेलं तसं आम्ही करत होतो, कारण आम्ही पहिल्यांदाच परडी घेऊन मी आलेली होती, मला काही एवढं समजत नव्हतं. मग त्यांनी सांगितलं तसं आम्ही केलेलं आहे. आणि छान अशा त्या ताई होत्या, सर्व काही सांगत होत्या देवाचं, तर आम्ही ऐकत होतो. आणि कसं आहे माहिती नसल्यावर आपल्याला कुणी सांगितलं तर आपल्याला ते ऐकायलाच हवं, आणि आपल्याला कसं पहिल्यांदा माहिती नसतं. तर आता त्यांनी आम्हाला सर्व पोशाख देवीचा वगैरे दिलेला आहे आणि आम्ही पुढे आता जात आहे देवीकडे. तर लाईन काहीच नव्हती, कारण आता यात्रा वगैरे काही नव्हती, लाईन वगैरे गर्दी नव्हती जास्त. तर लगेच आमचं काम झालं बघा इथे आलं.
आल्या आल्या कमीत कमी अर्धा एक तासच लागला आणि पटकन आमचं झालं गर्दी नसल्यामुळे. आणि मग आता आम्ही आलो मंदिरात इथे देवाकडे आणि हार फूल वगैरे त्यांनी काही पोशाख देवीचा दिले असेल ते घेऊन आलो. आणि घ्या आता देवीचं दर्शन बघा, एवढ्या लांब आम्ही आलेलो आहे आणि तुम्हालाही असं दर्शन होतं आहे बघा. छान असं आम्ही दर्शन घेतलं जवळून आणि ते गुरु आम्हाला हे करत होते, परडी वगैरे देवाजवळ हे करून देत होते. तर अंगार वगैरे आम्हाला लावलेला आहे, म्हणजे हळदी कुंकू त्यांचा भंडाराच असतो ना, तर ते लावलं आम्हाला. आम्ही मग दुसरीकडे पुढच्या मंदिरात गेलो. पुढच्याही मंदिरात तसंच होतं, जास्त काही गर्दी एवढी नव्हती. कसं आहे कोणाला यायला भेटत नाही, एक्झाम मुलांच्या असतील किंवा कामामुळे वगैरे काही हे झालेले असतील, अडलेले असतात, तेच लोक असे मध्ये आधी येतात. आणि काही नाही असं देवीला कधीही आपण देवाजवळ आलो बस झालं, देवी काय म्हणत नाही यात्रालाच यायला भेटलं तर यायचं, नाही भेटलं तर असं मध्ये आधी जरी आलं तरी चालेल. आणि मग पुढे ते पोशाख वगैरे हे करून त्यांनी पुढे आतमध्ये मंदिरात त्यांचं काही जे असेल ते सर्व ते करत होते आणि त्यांना आत बोलवलेलं आहे. आणि मी देवीला घेऊन बाहेर उभा होती. तर ते परशुराम होते ना, तर त्यांना टावेल टोपी परशुरामला घालतात, तर ते बघा ते करत होते. आणि गावावरून आल्यामुळं घशामध्ये खूप खवखव होते, सॉरी मध्येच आवाजाला हे होते, माझ्याच घशात खवखव असल्यामुळे बोलताना त्रास होते. तर कसं होते हे असे व्हिडिओ आपल्याला देवावर जाऊन देवाचं दर्शन घ्यायला लागतं. तर मी म्हटलं थोडं व्हिडिओ शूट करावे आणि तुम्हालाही दर्शन होईल म्हणून मी शूट केलेलं होतं. आणि बघा खूप देवाकडे बघून खूप मन प्रसन्न होतं, मूर्तीकडे बघून, आणि छान वाटतं. म्हणून बघा आता पुढे आम्हाला जे जसं सांगत होते तसं आम्ही करत होतो. आता बघा इथे नारळ द्यायचा आहे, तर नारळ फोडून घ्यायचं आहे. आणि मग ते नारळ फोडत होते आणि प्रसाद वगैरे आम्हाला दिला. आणि बघा तो त्या ताईचा मुलगा होता गुरूंचा, तो आम्हाला सर्व सांगत होता. ताईने पाठवलेला आमच्याबरोबर, आम्हाला एवढं काही माहीत नव्हतं, तर ते सांगत होता तसं आम्ही करत होतो. आणि बघा नारळाचं पाणी नारळ फोडून आम्हाला दिलेलं आहे. तर छान बघा प्रसाद ईशानलाही पाजलं, म्हणजे त्याने कॅमेरा धरलेला ना त्याच्यामुळे. तर झालं आता पुढे आता आपल्याला देवीनं हे करायचं आहे, त्या ताई सांगेल तसं मग. आणि हे बघा मंदिर छान आहे, खूप मस्त, मन प्रसन्न होते, गर्दीही नव्हती. आणि ऊन खूप होतं, कारण आम्ही उन्हाचं मागच्या आठवड्यातला हा व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे आम्ही उन्हामध्येच गेलो. आणि पाऊस ह्या वेळेला लेट आला, नाही ह्या वेळेला पाऊस आला असता. आणि चालत होतो आम्ही बघा तिकडून, तर ऊन लागत होतं खूप. दोन वाजत आलेले, 1-1:30 वाजल्याच होत्या आणि चाललेलो होतो आम्ही. तर आता इकडचं सर्व झालेलं आहे. पुढं मुलगा आम्हाला नेत होता, तो तसं आम्ही जात होतो, कारण इथलं काही माहिती नव्हतं आम्हाला. तर सर्व चाललेलं बघा, खूप छान असं दर्शन झालं आणि मस्त वाटलं. आता बघा ही ह्यांनी सांगितलं इथे एक आहे बघा ओटी भरायची आहे देवीची. आणि एवढी काही नावं वगैरे मला माहीत नव्हती, तर मुलगा सांगत होता त्या ताईचा, गुरुआईचा मुलगा होता बरोबर, तर सांगत होता. मग इथे ओटी भरायची होती, तर तिथेही त्या ताईने सांगितलं ओटी भरून घ्या, तर ओटी भरून घेतोय. असणारच बोला त्यांना मग वाजवतो. पाड्याचा पाड्या येऊ दे, सोन्याचा सोन्या
देऊ दे त्या देताच्या देऊ दे काय बकरा लावू दे येडा पेडा दूर रत्ता लावू दे कसलं येणं तुझी आई दादा बांगड्या बघतो हाताला दे देते कमी होत नाही भाकरी सुद्धा आहे आमच्याकडे आम्हाला दोघं एकच आहे काय तेव्हा तुम्ही दोघं एकच आहे. बस